focus on focus on me what I'm saying. ओके. आता माझ्या मागे म्हणा, मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतोय. मी कबूल करतो की जे काही माझ्या आयुष्यात घडलं आहे, जे काही घडत आहे आणि जे काही घडणार आहे, त्याला फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, नकारात्मक परिस्थिती, नकारात्मक गोष्ट यांना कुठेतरी मीच आकर्षित केलंय. झालेल्या परिस्थितीला मी कोणालाच दोष देणार नाहीये. आज या नकारात्मकतेचा मी ताबा घेतोय. मी स्वतःला या नकारात्मकतेतून, या बंधनातून संपूर्णपणे मी मुक्त करणार आहे. माझ्या आयुष्याचा स्टेअरिंग मी माझ्या हातात घेतो आहे. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. आता अशी कल्पना करा, आज आपण अथांग समुद्रामध्ये नौकाविहाराला करायला जाणार आहोत. म्हणजेच आपण बोटिंग करायला जाणार आहोत मोठ्या समुद्रामध्ये. तुम्ही एका स्वच्छ मऊ वाळूच्या समुद्र किनारी आहात असा फील करा. असा विचार करा, तुमच्या पायाखालची वाळू किती मऊ आहे, तिचा स्पर्श फील करा. ती तुमच्या पायाला गुदगुल्या करतेय आणि हळूहळू त्या वाळूतून तुम्ही चालत जात आहात. जसे जसे तुम्ही त्या वाळूतून पुढे जाताय, तसा तसा तो समुद्र अजून तुमच्या जवळ येतोय. जवळ गेल्यामुळे त्या लाटांचा आवाज किती छान ऐकू येतोय. समोर दिसणारा अथंग निळा समुद्र मनाला शांत करतोय. आता पांढऱ्या रंगाची एक सुंदर अशी ऐसपैस हिरे माणकांनी भरलेली, आकर्षक फुलांनी सजवलेली, जणू काही पूर्वीच्या राजेरजवाड्यांनी वापरलेली एक मोठी बोट, बाहुबली 2 मध्ये होती ना तशी, ही आपल्याला बोटिंगसाठी घेऊन जायला समोर रेडी आहे. आता त्या बोटीमध्ये आपण प्रवेश करतोय. तुम्ही बसल्यावर ती नौका हळूहळू समुद्राच्या लाटांवर तरंगत आहे. तुम्ही समुद्रामध्ये हळूहळू पुढे जात आहात. चहूबाजूंनी अथांग निळसर पाणी, सूर्य आकाशात त्याचा मऊ प्रकाश तुमच्या त्वचेला स्पर्श करतोय असा विचार करा. हवा गार आहे, थोडीशी खारट वारा आहे, पण आपलं मन खूप शांत झालंय. शरीर हलकं झालंय आणि आपल्याला संपूर्णपणे सुरक्षित आणि संरक्षित वाटतंय. आज आपण या बोटीमध्येच बसून ध्यान करणार आहोत. आज आपण आपलं ध्यान शरीर आणि मन यासाठी करणार आहोत. एक मोठा श्वास घ्या आणि म्हणा, मी माझं आरोग्य स्वीकारतो. श्वास सोडताना म्हणा, मी चिंता मुक्त करतोय. प्रत्येक श्वास हा लाटेसारखा आहे. आत येतो, बाहेर जातो. आत येतोय, बाहेर जातोय. आपली बोट हळूहळू पुढे सरकत आहे आणि तुमचं शरीर आणि मन अजूनही शांत होत जात आहे. आता
तुमचं मन तुमच्या 5 ज्ञानेंद्रियांकडे वळवा. अशी कल्पना करा की तुमच्या डोळ्यावर एक मऊ निळसर प्रकाश पडतोय, कारण आजूबाजूला निळाशार समुद्र आहे आणि तो प्रकाश एकदम तेजस्वी होत जातोय. तो प्रकाश डोळ्यांना थंडावा देतोय, थकवा दूर करतोय. आता माझ्या मागे म्हणा, माझी दृष्टी स्पष्ट होत आहे. माझे डोळे नेहमी सत्य पाहतात. माझे डोळे निरोगी आहेत, जागरूक आहेत. आता माझ्या बरोबर डोळ्यांसाठी होपोनोपोनोची प्रार्थना म्हणा. माझ्या मागे रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता आपलं लक्ष कानांकडे वळवा. अशी कल्पना करा, तुमच्या कानावर निळाशार लाटांचा आवाज पडतोय. किती छान वाटतोय तो आवाज. हा आवाज तुमच्या अंतर्गत शांततेला जागृत करतोय. मनामध्ये म्हणा, मी प्रेमाने ऐकतो. माझे कान संवेदनशील आणि संतुलित आहेत. मी सुसंवाद आणि शांती ऐकतो. माझ्या बरोबर तुमच्या कानांसाठी होपोनोपोनोची प्रार्थना म्हणा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता तुमचं लक्ष तुमच्या नाकाकडे वळवा. अशी कल्पना करा, तुमच्या नाकावर खूप सारा प्रकाश पडतोय आणि ते तेजस्वी होतंय खूप. नाकातून श्वास घेताना कल्पना करा की तुम्ही चंदनाचा सुगंध घेत आहात. तो सुगंध तुमच्या मनाला प्रसन्न करतोय. मनातल्या मनात म्हणा, माझा श्वास शुद्ध आहे. मी जीवनशक्तीचा अनुभव घेतो. माझे नाक निरोगी आहे. आता माझ्या बरोबर आपल्या नाकासाठी प्रार्थना म्हणा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता तुमचे लक्ष तुमच्या जिभेवरती न्या. मनात म्हणा, मी या जगातले जे सगळे नवरसाचे अनुभव घेतो, या जिभेसाठी थँक्यू. माझी जीभ संतुलित आहे, निरोगी आहे. मी विविध चवींचा खूप आस्वाद घेतो. तसेच मी या जिभेमुळे बोलतो, या जगाशी संवाद साधतो.
माझ्या जिभेबरोबर आता आपण जिभेसाठी होपोनोपोनो प्रार्थना म्हणणार आहोत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता तुमचे लक्ष तुमच्या त्वचेकडे वळवा. अशी कल्पना करा की तो एक मऊसर प्रकाश तुमच्या त्वचेवर पडतोय आणि ती हळूहळू तेजस्वी बनत चालली आहे. तो प्रकाश तुमच्या त्वचेला ऊब आणि विश्रांती देतोय. मनात म्हणा, माझी त्वचा सुरक्षित आहे, जिच्यामुळे मी माझ्या संवेदनांचा सगळा आदर करतो, जिच्यामुळे मला सगळे स्पर्श कळतात, भावना कळतात, इमोशन्स कळतात. माझं शरीर जागरूक आणि संतुलित आहे. माझ्याबरोबर तुमच्या त्वचेसाठी होपोनोपोनोची प्रार्थना म्हणा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता तुमचे लक्ष तुमच्या मेंदूकडे आणि तुमच्या हृदयाकडे केंद्रित करा. आपला मेंदू आणि हृदय हा शरीराचा मेन प्रोसेसर आहे, मेन केंद्रबिंदू आहेत, मेन आत्मा आहेत. आपला मेंदू विचार करणे, शिकणे, स्मृती, भावनांवर नियंत्रण ठेवणे, तसंच शरीर आणि अवयवांच्या कार्यांचे नियमन करणे, अशी विविध कामं चोखपणे पार पडतो. तर आपलं हृदय आपल्या शरीराला संपूर्ण 24/7 फुल ऑक्सिजन देत असतो. शरीराच्या संपूर्ण भागामध्ये रक्तप्रवाह नीट करत असतो, ज्याच्यामुळे आपलं शरीर एकदम मस्त काम करतं. तेव्हा या 2 महत्वाच्या ऑर्गन्ससाठी आता आपण होपोनोपोनोची प्रार्थना करूया. माझ्या मागे म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आपली जी बाकीची महत्वाची ऑर्गन्स आहेत, म्हणजे इंटरनल ऑर्गन्स, म्हणजे कोण? आपले लंग्स, किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, स्टमक, ब्लॅडर, बोन्स, मसल्स, पॅनक्रियास, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, पाठीचा कणा, या सगळ्यांवर लक्ष केंद्रित करा. अशी कल्पना करा की ह्या सगळ्यावर एक प्रकाश पडतो आहे आणि तो प्रकाश खूप तेजस्वी होत आहे. ह्या अवयवांमुळे आपले शरीर एकदम उत्तम कार्य करू शकत आहे. आपण खूप हेल्दी फील करतोय याच्यामुळे. या सगळ्या अवयवांसाठी आता आपण होपोनोपोनोची प्रार्थना करणार आहोत. माझ्या मागे म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी,
Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता एक्सटर्नल ऑर्गन्स वरती कॉन्सन्ट्रेट करा, जे आपल्या डोळ्यांना रोज दिसतात, ज्यांच्याबरोबर आपण रोजचं काम करतोय. म्हणजे आपले 2 हात, 2 पाय, मान, खांदे, केस यांच्यावर आपले लक्ष केंद्रित करा. अशी कल्पना करा की या सगळ्यावर एक प्रकाश पडतोय आणि तो खूप तेजस्वी होत चाललाय. आपले हे सगळे अवयव आपल्या शरीराचा अविभाज्य आणि खूप युजफुल अवयव आहेत. हे सगळे या सगळ्या ऑर्गन्ससाठी, अवयवांसाठी होपोनोपोनोची प्रार्थना माझ्या मागे म्हण. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता आपल्या मनावर लक्ष द्या. आपल्या मनाला सांगा की तू प्रत्यक्ष दिसत नसलास तरी तू माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहेस. तू माझा सोबती आहेस. तू माझा मित्र आहेस. माझा जीवलग आहेस. मला तुझी खूप काळजी आहे. आता आपल्या मनासाठी आपण होपोनोपोनो प्रार्थना करणार आहोत. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता तुम्हाला आठवतंय तुम्ही त्या कागदावर जे पहिल्या कॉलम मध्ये लिहिलं होतं, जे तुमच्या खंत आहेत, जे दुःख आहे ते डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे म्हणा, मी माझ्या मानसिक आरोग्याकडे कायमच दुर्लक्ष करत आलोय. माझा आहार, माझी जीवनशैली, माझी व्यसनं, माझ्या सवयी, स्वतःकडे केलेलं संपूर्ण वैयक्तिक दुर्लक्ष, या सगळ्या परिस्थितीची मी जबाबदारी घेतो. या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या निगेटिव्ह या त्रासाच्या परिस्थितीतून मी स्वतःला संपूर्णपणे मुक्त करतोय. यामुळे होणाऱ्या त्रासाला आणि दुःखाला नष्ट करण्यासाठी आपण आता होपोनोपोनोची प्रार्थना करूया. माझ्या मागे म्हणा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you.
I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आपण आपल्या दुसऱ्या कॉलम मधील हेल्थ मध्ये असणाऱ्या काही आनंदाच्या, काही सकारात्मक गोष्टी डोळ्यासमोर आणा. आता म्हणा की माझ्या शरीराच्या बद्दल, माझ्या मनाबद्दल, या सगळ्या आनंदाच्या, या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींना मी अॅक्नॉलेज करतो. मला माहित आहे की या माझ्या चांगल्या गोष्टी आहेत, या संपूर्णपणे मी मान्य करतो आणि ह्या अजून वाढल्या पाहिजेत यासाठी आपण होपोनोपोनोची प्रार्थना करूया. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आपण कॉलम मधल्या तिसऱ्या कॉलम वरती कॉन्सन्ट्रेट करूया. तुमची ध्येय डोळ्यासमोर आणा की तुम्ही काय लिहिलंय त्या तिसऱ्या कॉलम मध्ये. मला काय करायचंय, माझं वजन कमी करायचंय किंवा जे लिहिलं असेल ते. आता माझ्या मागे म्हणा की ध्येय पूर्ण करण्यासाठी मी योग्य ती पावलं उचलत आहे. मी माझे मानसिक ध्येयपूर्ती करणार आहे. माझं शरीर, माझं रोम रोम पूर्ण या ध्येयासाठी कष्ट घेणार आहे. माझी तयारी आहे ते बदल माझ्यात घडवून आणण्यासाठी. मी मान्य करतो की मी हे ध्येय करू शकतो. स्वतःच्या मनाला सांगा, हे ध्येय मी निश्चित गाठू शकतो. आता या ध्येयपूर्तीसाठी आपण आपल्या होपोनोपोनोची प्रार्थना करणार आहोत. माझ्या मागे म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता सगळ्यात अखेरीस चौथा कॉलम, ज्याच्यामध्ये हेल्थ बद्दल असणाऱ्या तुमच्या ध्येयापूर्तींमधील अडचणी डोळ्यासमोर आणा. तुमची एखादी सवय ज्याच्यामुळे तुम्हाला अडचण येऊ शकते किंवा जे लिहिलं आहे ते डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे म्हणा, माझ्या आहारावर नसणारा कंट्रोल, माझी हार्मफुल लाईफस्टाईल, माझ्या वाईट सवयी, माझी व्यसनं माझ्या ध्येयपूर्तीच्या आड येत आहेत. या सगळ्या परिस्थितीची मी जबाबदारी घेतो आणि या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या निगेटिव्ह आणि त्रासदायक अडथळ्यातून मी स्वतःला मुक्त करत आहे. ह्या अडथळ्यांना आयुष्यातून मी संपूर्णपणे नष्ट करणार आहे. याच्यासाठी आता आपण होपोनोपोनोची प्रार्थना म्हणूया. म्हणा, रिपीट बिहाइंड मी. आय एम सॉरी,
Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Take a deep breath. Hold and release. आता कल्पना करा की त्या समुद्राच्या लाटा तुमच्याकडे येत आहेत. त्या लाटांमध्ये एक निळसर प्रकाश आहे जो तुमच्या पूर्ण शरीरामध्ये प्रवेश करतोय. तुमच्या प्रत्येक पेशीला ऊर्जा, विश्रांती आणि उपचार देतोय. आता संपूर्ण शरीरात जिथे कुठे वेदना आहे, आज तुम्ही दमले असाल, हात दुखत असेल, पाय दुखत असेल किंवा डोकं दुखत असेल, तिथे तुमचं मन कॉन्सन्ट्रेट करा आणि तिथे या निळ्या प्रकाशाला इमॅजिन करा. असा विचार करा त्या सगळ्या लाटा तिकडे थांबल्या आहेत आणि त्या सगळ्या लाटा तुमच्या वेदना समुद्रात घेऊन जात आहेत. दिवसभरातला जो काही सगळा टॉक्सिक विचार आहेत, जे काही पेन आहे शरीरातलं, ते समुद्र सगळं घेऊन जातोय त्याच्या बरोबर. प्रत्येक समुद्राची लाट तुमचं शरीर अधिक हलकं करत जात आहे, तुम्हाला निरोगी वाटत जात आहे. जस्ट फील दॅट. आता शरीराच्या निरोगीपणासाठी आपण होपोनोपोनोची प्रार्थना करणार आहोत. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Take a deep breath. Hold and release. आता दोन्ही हात छातीवर ठेवा. छातीला संपूर्ण स्पर्श करा आणि इमॅजिन करा की हे दोन्ही हात एक खूप शक्तिशाली मोठं मॅग्नेट आहे. हे शक्तिशाली मॅग्नेट माझ्या मनातलं, शरीरातलं जे काही उरलेली निगेटिव्हिटी आहे, जे काही दुःख आहे, जे काही पेन आहे, ते संपूर्णपणे खेचून घेत आहे. हे मॅग्नेट पूर्ण नकारात्मकता, पूर्ण निगेटिव्हिटी हे मॅग्नेट खेचून घेते आणि आपले हात जड होत आहेत. आता हे दोन्ही हात एकमेकांवर घासा, जोरात घासा आणि असा विचार करा की ही सगळी निगेटिव्हिटी आपण या युनिव्हर्स मध्ये रिलीज करून नष्ट करतोय. उरलेलं पेन, दुःख सगळं नष्ट होत आहे. आता हात सोडून द्या, डोळे मिटूनच राहा. आता असा विचार करा की तुम्ही संपूर्ण या सगळ्या ताणतणावातून मुक्त झाले आहात. आता तुम्हाला एखाद्या पिसासारखं हलकं वाटत आहे, शांत वाटतंय. आता माझ्या मागे म्हणा, आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ड, आय एम वर्दी, आय एम कॉन्फिडंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, आय एम सक्सेसफुल, आय एम मोटिवेटेड, आय एम लकी, आय एम हॅपी,
आय एम थँकफुल, आय एम व्हेरी व्हेरी पॉवरफुल. असं समजा आपण एक खूप मोठं पैशाचं मॅग्नेट आहोत. मला समृद्धी मिळालेली आहे. समृद्धी म्हणजे काय? निरोगी आरोग्य, एक छान मन, आनंदी मन आणि समाधान, ऐश्वर्य, उत्तम नातेसंबंध. जस्ट फील दॅट. ह्या क्षणाला आपलं मन, आपलं शरीर, आपला आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये गेलाय. आता मला खूप शांत वाटतंय. आता आपण ज्या बोटीमध्ये बसलो होतो ती बोट हळूहळू किनाऱ्याकडे परत येते. तुमचं मन खूप शांत झालंय. शरीर पिसासारखं हलकं झालंय. एक वेगळीच ऊर्जा तुमच्यात भरलीये. एक वेगळाच आनंद घेऊन तुम्ही परतता आहात. तुमच्या चेहऱ्यावर एक छानसा स्माइल आणा आणि व्हिज्युअलाइज करा की तुम्ही खूप आनंदी आहात. असा विचार करा, तुमची मानसिक, शारीरिक हेल्थ बद्दल जी काही कॉलम मध्ये ध्येय लिहिली होती ती तुमची पूर्ण झालेली आहेत. तुम्ही खूप हेल्दी आहात, खूप एनर्जेटिक आहात, खूप फ्रेश आहात. तुमचे सगळे मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आलेत. तुमचे केलेले सीबीसी रिपोर्ट, ब्लड चेकचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आलेत. ते डॉक्टर रिपोर्ट बघून डॉक्टर सरप्राईज झालेत की तुम्ही काय केलं. ते तुम्हाला विचारतायत तुम्ही नक्की काय केलं की तुमचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. तुमचं बीपी, शुगर एकदम नॉर्मल झालंय. तुमचं वजन एकदम कमी झालंय. एकदम तुम्ही मापात आले आहात असा विचार करा. तुमचं डिप्रेशन, अँझायटी, मानसिक व्याधी सगळ्या गायब झाल्या आहेत. सगळीकडे नुसता आनंदी आनंद, आनंदाश्रू. तुमच्या चेहऱ्यावरून हसू अगदी ओसंडून वाहतंय. जस्ट आनंद. आता पुढील 1 मिनिट मी तुमच्याशी काहीही बोलणार नाहीये. तुम्ही फक्त शांतता, हे प्रेम, हे समाधान, हा आनंद अनुभवा. ओके, व्हेरी गुड. आता तुमचे दोन्ही हात एकमेकांवर रब करा. जस्ट जनरेट द एनर्जी, फुल्ली एनर्जी जनरेट करा आणि तुमच्या ती डोळ्यावर, चेहऱ्यावर, गालावर लावा, मानेवर. अँड जस्ट फील इट आणि तुमचे डोळे हळूहळू उघडा. ओके, शेजारी ठेवलेलं पाणी जे पॉझिटिव्हली चार्ज आहे ते पाणी प्या. ओके, कोणाला काही सांगायचंय, कसं वाटलं किंवा काही फिलिंग काही सांगायचंय तर वन कॅन से.
Xiaomiचा जो मोबाईल आहे तुम्हाला काही फीडबॅक द्यायचा असेल तर चॅट विंडोमध्ये तुम्ही देऊ शकता कसं वाटलं ते. किंवा तुम्हाला सांगायचं असेल तर चॅट विंडोमध्ये सांगा. दॅट इज अल्सो फाईन. ओके. सांग तू. अरे मी केलं पण मला चॅट मध्ये टाकायचं. इथे क्लिक करायचं, ठीक आहे, ठीक आहे. इथे चॅट मध्ये जायचं आणि आता टाक तुला काय वाटलं इथे टॅप करायचं. टाक तुला कसं नो वाटलं. प्रॉब्लेम. करणार काय आहे. करायचं व्हेरी गुड सेशन. पुढे आय एम अटेंड डेली.